हाय नमस्कार मित्रांनो. मी आज आली एका शो होममध्ये. एक फर्स्ट टाइम होम बायरला काय काय कन्फ्युजन्स असतात, काय काय संकटे येतात ते आपण बघूया. कारण मी आज एक शो होम बुक केलाय, तो टूर करूया आपण आज. आणि ते सांगण्यासाठी आज माझ्याबरोबर जुडले आहे अखिलेश अभ्यंकर. ते एक रिअल्टर आहे. चला मग बघूया काय काय प्रश्न आहेत. हाय अल्पना, काय म्हणतेस? छान. नाईस टू सी यू अगेन. या तू हे शो होम बुक केलंय तर मला दाखवशील काय काय फॅसिलिटीज आहे याच्यामध्ये? या सो आपण लोकेशनचं बोललो अल्पना, जसं की लोकेशन इज परफेक्टली लोकेटेड. एअरपोर्ट इज व्हेरी क्लोज फ्रॉम हिअर. अच्छा. रिंग रोड जो एडमिंटनचा आहे तो पण एकदम कनेक्टिव्हिटी. ब्रँड न्यू स्कूल इज कमिंग इन द कम्युनिटी. सो लोकेशन वाईज इट्स व्हेरी परफेक्ट. आणि सो आपण आज स्पेसिफिकली हे घर बघतो, हे इट्स अ टिपिकल शो होम. सो मी तुला सगळं ह्याच्यामध्ये दाखवतो की काय काय फीचर्स असू शकतात. मोस्ट शो होम्स मध्ये दे पुट इट for sale so that it should be appealing to the buyers and they should buy it, right? Okay. So याच्यात अपग्रेड्स त्यांनी खूप जास्त केलेले आहेत. मे बी $120,000 अपग्रेड्स इज समथिंग मला आउट ऑफ द पॉकेट भरावे लागणार मग नंतर? येस. सो दॅट थिंग व्हॉट एव्हर यू चूज इट्स अ टॉप अप. इट्स लाईक हाऊ यू ओव्हर अँड अबाउट माझ्या प्राइस. पण मी तुला दाखवतो बेसिक आपल्या बजेटमध्ये काय मिळू शकतं अँड देन एव्हरीथिंग यू कॅन ऍड. तुम्ही बघाल तर इट्स अ बिग आयलंड विच इज अ व्हेरी पॉप्युलर थिंग दीज डेज इन द हाऊस. त्याच्यामध्ये तुम्ही बार स्टूल, सो यू कॅन हॅव एव्हरीबडी. तुमच्याकडे जेव्हा लोक असतात यू कॅन टॉक. इट्स अ कॉमन एंटरटेनमेंट स्पेस आणि ओपन कॉन्सेप्ट लेआउट इज द मोस्ट कॉमन वन दीज डेज. अनदर ब्युटिफुल फीचर दे आर ऑफरिंग, इट्स कॉल्ड स्पाइस किचन. राईट. सो स्पाइस किचन म्हणजे तिकडे बाहेर एक किचन आहेच आपण दाखवली तशी, आणि तशीच अजून एक आत किचन आहे. हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो. आणि स्पाइस किचनचा बिगेस्ट बेनिफिट आहे जेव्हा तुमच्याकडे गेस्ट असतात. आपल्याकडे विंटर इज टू लॉंग, राईट? सो जेव्हा आपण स्पाइस किचन मध्ये मसाले आणि तडके मारतो तो वास आपल्याला सगळ्या घरामध्ये पसरत नाही जेव्हा विंटर मध्ये घर बंद असतं. सो दॅट्स अनदर व्हेरी ब्युटिफुल. सेकंड थिंग इज इफ यू सी देर इज नो स्टब वॉल. सो स्टब वॉल वॉज अ ओल्ड कॉन्सेप्ट वेअर देर इज अ ड्राय वॉल. बघाल तर आता हे रेलिंगचे इट्स अ ऍडिशनल फीचर. दिस इज अ बेसिक वन. दिस इज नॉट अपग्रेड एनीमोर. पण स्टब वॉल पूर्वी बेसिक असायची आणि रेलिंग किंवा ग्लास रेलिंग वुड बी अपग्रेड. तर वरती बघाल तर इथे फुल ओपन कॉन्सेप्ट बोनस रूम आहे और एंटरटेनमेंट रूम आहे. तो दुसरी गोष्ट बघाल तर मी एक फीचर कायम बाहेरना सजेस्ट करत असतो, अपस्टेअर्स लॉन्ड्री. सो इथे या ज्या 2 बेडरूम्स आहेत या टोटली सिक्लुडेड फ्रॉम युअर मास्टर बेडरूम, राईट? न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये विंडोजचंही बघाल तर भरपूर प्रकाश असतो. कारण थंडी आपल्याकडे इतकी असते की प्रकाश येणं खूप महत्वाचं आहे. ह्याच्यात काही अपग्रेड असतात का जे मला कन्सिडर केले? सो हे सध्याचं जे तुम्ही बघाल तर हे बेसबोर्ड हा पांढरा कलर इज मोस्ट कॉमन. इट्स कॉल्ड एक्सेल व्हाईट. दिस इज अ मोस्ट कॉमन कलर दीज डेज एव्हरीबडी इज युझिंग. हा अपग्रेड नाहीये. किंवा हे लाईट फिक्चर जरी बघाल तरी हे दिस इज नॉर्मल फीचर दे आर ऑफरिंग विथ द हाऊस. समटाइम्स विंडो साईज इज नॉट दॅट बिग. सो तुम्हाला मोठ्या बिग विंडोज हव्या असतील तर काही बिल्डर ते पण हा स्पेसिफिक बिल्डर तुम्ही बघताय तर ते इन्क्लूड करू शकता. वॉशरूमही तुला दाखवायला आवडेल. हे टाइल्स हा प्रकार खूप सध्या ट्रेंड मध्ये आहे. इट्स व्हेरी नाईस अँड ब्राईट. क्वार्ट्ज थ्रू आउट इज अ स्टँडर्ड थिंग. सो बिग नाईस ब्राईट लुकिंग वॉशरूम इज अनदर फीचर. सध्याच्या घरांमध्ये एक अजून ऑफर होत आहे की अॅटिक फॅन जो US मध्ये म्हणतो किंवा HRV सिस्टीम, you can start your whole ventilation system from for one click, right? आणि it's very efficient. जुन्या घरांमध्ये बघाल तर प्रत्येक बाथरूमला त्याचा वेगळा एक्झॉस्ट असायचा. पण आताच्या घरांमध्ये यू कॅन स्टार्ट द होल व्हेंटिलेशन सिस्टम विथ वन क्लिक. कुठल्याही वॉशरूम मध्ये ते सुरू करू शकता ज्यांनी, आणि इट इज अ व्हेरी इफिशियंट सिस्टम. पण बोनस रूम ह्याच्यात खूप सुंदर आहे. सगळ्याच घरांमध्ये बोनस येते असं नाही. प्रायमरी और मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम इज अ ओल्ड फ्रेज. दीज डेज दे कॉल इट प्रायमरी. दिस इज अ प्रायमरी विथ ऑन स्वीट. सो हा किंग बेड आहे. तू बघशील तर फुल एक साइडची वॉल इज ऑल विंडोज, राईट? सो दॅट्स अ टिपिकल अपग्रेड. ते आणि हे सुद्धा सीलिंग मध्येही बघशील तर हे जे सीलिंग त्यांनी बनवलंय विथ एक्स्ट्रा लाईट्स अँड फीचर वॉल, दिस इज अन अपग्रेड एज वेल. डबल व्हॅनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट दीज डेज. सो दॅट 2 people, माझं तुझं इट्स व्हेरी प्रिटी. यू कॅन लाईक ज्यांना बाथ घ्यायचा आहे लाईक इट्स व्हेरी. बाथरूम मध्ये थांबावं असं वाटतं अशी वॉशरूम त्यांना दिलेली आहे असं मी म्हणेन. आणि इथे बघशील तर हे वॉक इन क्लॉजेट आहे. सो या वॉक इनचा मी एक ड्रॉबॅक सांगेन, कारण मला फक्त प्लस नाही तुला सांगायचं. कधी कोणी वॉशरूम वापरत असेल ना, म्हणजे इफ समबडी इज युझिंग द वॉशरूम टू टेक शॉवर और नेचर्स कॉल, राईट?
तर वॉक इन क्लॉजेट ऍक्सेस नाही करता Oh. येणार. दॅट इज वन ड्रॉबॅक आय सी. मेन कॉस्ट इज युअर लिगल फीस विच इज लॉयर. ते 800 प्लस डिस्बर्समेंट, सो 800 प्लस डिस्बर्समेंट इज स्टँडर्ड, around approximately standard. It changes from lawyer to lawyer. Yeah. So you're looking at $1200 ते $1300 lawyer ची फी. अच्छा. हे ब्रँड न्यू घर आहे, पण मी इन्स्पेक्शन रेकमेंड करेन ऍट 11 month वॉक थ्रू. सो घरात काही डिफिशियन्सीज असतील तर यू नीड टू गेट दॅट डन. सो ती ब्रँड न्यू घरांना लगेच येणार नाही, पण 11 महिन्यांनी ती कॉस्ट येणार आहे. सो ती $500 ते $550 ती कॉस्ट आहे. आणि लोकांना अजून काही गोष्टी दिसत नाहीत, कारण एवढं मोठं घर जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा फर्निचरची कॉस्ट यू नीड टू असाइन. लाईक छोट्या घरात मोठ्या घरात मूव्ह होताना फर्निचर घ्यायचंय, बरोबर. आणि मुव्हर्सची कॉस्ट तुम्हाला एक धरायला लागते. आणि बऱ्याच बँक्स असेसमेंट, लाईक हाऊस असेसमेंट जी आहे, खरंच या घराची किंमत 6 लाख आहे का, किंवा 6.5 लाख आहे का, 5.5 लाख आहे का, तर ते बँक जेव्हा तुम्हाला लोन अप्रुव्हल देईल तेव्हा तो अप्रेझर पाठवतो फिजिकली. तर त्याच्यामध्ये कधी कधी बँक तुम्हाला ती कॉस्ट बेअर करायला सांगतात, बट यू कॅन निगोशिएट दॅट. So that is the hidden cost. Apart from that, you don't have much. But moving cost and furniture cost you should consider. This is your mudroom. So this is another beautiful feature they have. So तुम्ही गराज मधनं याल तेव्हा नॉर्मली गराजचा ऍक्सेस येत नाही. So हे दार तुम्ही बंद केलं आणि हे दार बंद केलं तर दिस इज अ कम्प्लिटली सेपरेट मडरूम. छान. ज्याच्यामध्ये तुम्ही, आणि मड म्हणजे विंटर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर खरंच मडी होतं. सो दॅट्स वाय द मडरूम इज फॉर. दिस इज अ टिपिकल अनफिनिश बेसमेंट. अल्पना, ह्याच्यामध्ये एक मेन फायदा हा आहे की ह्याला तू बघशील तर साईड डोर आहे. सो साईड डोरचा बिगेस्ट ऍडव्हान्टेज हा आहे की इफ यू वॉन्ट मेक अ लीगल बेसमेंट स्वीट, दिस इज अ ॲडिशनल फीचर, राईट. सो ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुमचं घर पूर्ण वेगळं आहे, ते दरवाजा वरनं जिथनं खाली आलो आपण ते लॉक करायचं. तुमच्या बेसमेंटला टेनंटचा ऍक्सेस पूर्णपणे हा राहील. सो टेनंट कॅन गो फ्रॉम हिअर अँड यू कॅन मेक ॲडिशनल लाईक $1,200 to $1,300 रेंटल इन अ रेंटल, बट यू हॅव टू फिनिश द बेसमेंट. टॉप 5 असे फीचर्स या घरात काय आहेत जे तू सजेस्ट करशील जे चांगले आहेत? आणि सो या स्पेसिफिक घराला ना मी एक बघीन की सगळ्यात चांगलं फीचर आहे, पहिलं सांगेन मी ते, की ते स्पाइस किचन आहे. इट इज अ व्हेरी हेल्पफुल या स्पेसिफिक घरासाठी. पण आता काही आपल्या एशियन फॅमिलीजला किंवा इंडियन फॅमिलीजला एक रिक्वायरमेंट असते मेन फ्लोर बेडरूम, जी इथे अवेलेबल नाहीये. पण ते फीचर स्पाइस किचन थोडंसं मला इम्पॉर्टंट वाटतं पर्सनली, कारण इट गिव्स यू, तुमचे पेरेंट्स झाले, सिनियर झाले, तर दे कॅन स्टे ऑन द मेन फ्लोर. दे डोंट हॅव टू क्लाइंब अप अँड डाऊन, राईट. दुसरं मी एक पॉझिटिव्ह सांगेन की ही कम्युनिटी इज व्हेरी वेल लोकेटेड. लोकेशन इज एक्सलंट. अशा टाईपचं घर तू म्हणलीस तसं की तुझं बजेट 6 पर्यंत आहे, तर अफोर्डेबिलिटी वाईज यू नीड टू सी दॅट की इफ यू आर स्ट्रेचिंग टू मच ऑर नॉट. पण 6 लाखाच्या घरामध्ये तुला बेसमेंट फिनिशवालं थोडंसं छोटं घरही आपण बघू शकतो. आणि 3 रेड फ्लॅग्स कुठचे मी बघितले पाहिजे, ते मला लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा ऍटलीस्ट हे घर मी घ्यायचं नाहीये तुझ्या दृष्टिकोनातून. सो अगेन मी म्हटलं तसं की हे खूप रिलेटिव्ह असतं, पण माझ्या दृष्टीने टॉप 3 रेड फ्लॅग्स इज ओव्हर पेइंग फॉर द हाऊस. सो यू शुडंट बी ओव्हर पेइंग, सो यू नीड टू वॉच फॉर युअर कॉस्ट. ते कसं डिसाईड करणार? सो कम्पेरेबल्स विल हेल्प दॅट. Second thing is not having proper access to the exterior roads, right? So या specific locationला Anthony Handel access आहे, airportला access आहे. कधी winters मध्ये roads are really bad. So accessibility is one of the other thing. Must hope. And the community should be mixed. That is my personal check mark. It shouldn't be one specific community dominant, right? It should be mixed community. So if it is not mixed community, that is another red flag in my person. नक्कीच. थँक्यू सो मच तू एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. Yeah, thank you, Alpana.